जीवन आणि मृत्यू यांच्यातील 40 दिवसांचा संघर्ष आणि आशेचा विजय झालेला क्षण. सुरुवात एका सामान्य आपत्कालीन कॉलने झाली होती, पण काही क्षणातच तिचे रूपांतर एका अशा लढाईत झालं, जी सहनशक्ती, कौशल्य आणि श्रद्धेची अशा प्रकारे परीक्षा घेणार होती, ज्याचा अनुभव आपल्याला क्वचितच येतो. पहाटे 2:30 वाजता ऑर्गनोफॉस्फोरस विषबाधेमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर, नाजूक, नाडीबंद, धाप लागलेली होती आणि तिचा जीव हळूहळू जात होता. अगदी पहिल्या क्षणापासूनच परिस्थिती तिच्या विरोधात होती. त्यानंतर केवळ उपचारच नव्हे, तर जीवन आणि मृत्यू यांच्यातील 40 दिवस रात्रींचा अथक संघर्ष सुरू झाला. रुग्णालयात दाखल झाल्याच्या दिवसापासून व्हेंटिलेटर तिच्यासाठी श्वास घेत होतं. 25 दिवस यांत्रिक आधार, औषधांच्या सहाय्याने तिचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात आला. तिचा श्वासमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकदा एंडोट्रॅकिअल इंट्युबेशन करावे लागेल. अखेरीस ट्रॅकिओस्टॉमी करणे आवश्यक झाले. तिच्या शरीराला एकामागून एक अनेक गुंतागुंतींना सामोरे जावे लागले. श्वसननलिकेतील रक्तस्राव, न्यूमोनिया, सेप्टिक शॉक, डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन आणि किडनी फेल्युअर आणि प्रत्येक दिवस नवीन आव्हाने, नवीन अनिश्चितता घेऊन येत होता. ती टिकून राहिली आणि मग तिने संकटावर मात केली. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती वाचली. 40 दिवसानंतर ती बाहेर पडली, केवळ एक डिस्चार्ज झालेली रुग्ण म्हणून नव्हे, तर एक नव्याने मिळवलेले आयुष्य म्हणून. आज तिचा भाऊ, आई-वडील आणि संपूर्ण कुटुंब गावकऱ्यांसोबत एकत्र आले. भव्य पुरस्कार किंवा औपचारिक सन्मान घेऊन नव्हे, तर हात जोडून, डोळ्यात अश्रू आणि कृतज्ञतेने भरलेले हृदयाने. ते आमचा सन्मान करण्यासाठी आले होते. त्या क्षणी हे स्पष्ट झाले की कोणतीही ट्रॉफी, कोणतेही प्रमाणपत्र, कोणतेही शीर्षक याची बरोबरी करू शकणार नाही. हा सर्वोच्च पुरस्कार आहे. जिथे जीवन जवळजवळ नाहीसे झाले होते, तिथे ते परत येताना पाहणे, दुसरी संधी मिळालेल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे, जिथे आशेने हार मानली नाही, अशा एका कथेचा भाग बनणे, यासाठी आम्ही हे काम करतो आणि आज आम्हाला याची आठवण होते. हा केवळ एक व्यवसाय नाही, एक सौभाग्य आहे, हे डॉ. सदानंद राऊत, डॉ. सौ. पल्लवी राऊत विनम्रतेने सांगतात. नाशिक स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.